आणि देवरामशेठ लांडे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे हे उपस्थित राहिले आणि त्याचबरोबर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो ग्रामस्थांचे होते. या साहेब. बघा, आपण या ठिकाणी खरं तर उपोषणाला बसलात. प्रकल्प अधिकारी आपले नेहमीच आता या ठिकाणी 2-4 दिवसापूर्वी ते हजर झाले आहेत. साहेब प्रकल्प अधिकारी पाटील साहेब आहेत, त्यांची सर्व टीम आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली. पण मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय चर्चा करायची आहे ती लोकांच्या समोर करा, त्यांची काय मागणी त्यांचं काय म्हणणं आहे अशा प्रकारची आतमध्ये चर्चा होऊन ते तुमच्याशी समोर चर्चा करतील. साहेब प्रकल्प अधिकारी हे सुद्धा आदिवासीच आहेत, त्याच्यामुळं तुमच्या आपल्या समस्या ते ऐकून घेतील. आता तर त्यांना हजर होऊन 4 दिवस झाले ना सर, नाही ते त्याचे मागं काय रिपोर्टिंग केले, कुठे फाईल कुठे काय आहे त्या संदर्भात सगळी चर्चा सर्वांच्या समोर होईल. बाजूच्या गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत. आमचे साहेब आणि त्यांचे सहकारी त्या दिवशी आंब्याचे कामंसुद्धा आपल्याकडे येऊन गेले. वेळोवेळी आमच्याकडनं हा पाठपुरावा चालू आहे आणि म्हणजे त्या दिवशी सुद्धा आमची चर्चा झाली. जवळपास तुमची 2009-10 पासूनची ही मागणी आहे. मध्ये त्याला मला वाटतं 2013-14च्या दरम्यान 2 वर्ष ते वर्गही चालवलेले होते. परंतु इथून त्यावेळेपासून म्हणजे आपल्या कार्यालयाकडनं पुढे पाठपुरावा होत होता. तुमचे जे प्रस्ताव येतील मुख्याध्यापक ग्रामस्थ SMCकडनं जे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त होतात ते आम्ही तात्काळ पाठवून देतो तिकडे. आता परवाच्या सुद्धा दिवशी आम्ही दिलेले होते. तर 9 पासून काय झालेलं आहे, पत्रव्यवहार पुढे होत होता. 2 वर्ष आपले वर्गसुद्धा चालवले, तर त्यावेळेला ते सोनावळेच्या शाळेतले विद्यार्थी आपले बसवले आणि तुमची भूमिका रास्ता आम्हालाही मान्य आहे. कारण त्या दुर्गम भागामध्ये बाकी शाळेची सोय नसल्यामुळे त्या मुलांना इकडे सोमतवाडी किंवा सोनावळे इकडे आसामेला सुद्धा यावं लागते. आणि आम्ही म्हणजे आता त्या ह्याच्यात आमची टीम ही गेलेली होती, एकदा जाऊन आली शाळेवर, स्वतः साहेबसुद्धा काल जाऊन आलेले आहेत. आता फक्त एक आहे त्याच्यामध्ये, यावरती मला वाटतं 10 विद्यार्थी आपल्या 8वीसाठी म्हणजे आता त्याचे दाखले दिलेले 10-11 मुलं आहेत आपली. फक्त असं आहे की आता ह्या दरम्यानच्या काळात 15 जूनला आपल्या 4 शाळांना इकडे परवानगी मिळालेली आहे. त्यांचा एक जुना पाठपुरावा होता. आऊपे आहे, आसाने आहे, घोडेगाव आणि खिरेश्वर त्या साईडला. फक्त आता आपला विषय असा झाला आहे, वरनं शासनाकडनं परवानगी मिळणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा तर चालू आहे. परंतु आता दरम्यानच्या काळात तुम्हाला माहिती असेल 2-3 वर्षापूर्वी आपली पटसंख्या एकदमच कमी झालेली होती, 45-46वर आलेली होती. आता नवीन ते मुख्याध्यापक आले आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं ती पटसंख्या 87वर गेली. आणि ह्या दरम्यानच्या काळातच मागच्या वेळेला देसाई सरांनी काहीतरी तुम्हाला हे सांगितलेलं होतं 100च्या वर गेले की आपण ते पाठपुरावा करून हे करून घेऊ असं. मग तो पाठपुरावा आपला चालूच आहे. तर एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला परमिशन आवश्यक असते, एखादा वर्ग चालू करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. आता मागच्या वर्षीची गोष्ट सांगतोय, पांगारी म्हणून शाळा आहे आपली, तर त्या पांगारीच्या शाळेचे 1ली ते 4थीचे वर्ग रद्द केले, म्हणजे ती मान्यता हे केली. आणि नवीन तसंच असते की यावर्षी आपल्याला 15 जूनलाही 4 शाळांची नवीन मान्यता मिळाली, म्हणजे उच्च माध्यमिक. तरी त्याच्यातली फक्त आहुपेची शाळा तेवढी चालू झालेली आहे आणि बाकीच्या 3 आता एकदम लेट न आल्यामुळे ती मुलं हेवरनं वगैरे मिळणं अवघडच असते. त्यामुळे ते 3 शाळा कुठल्या आहुपे तेवढी चालू झाली, आसाने, घोडेगाव आणि खिरेश्वर ह्या चालू झालेल्या नाही. तर माझी अशी एक विनंती आहे की सगळे तुमची ही भूमिका आम्हाला मान्य आहे, रास्तच आहे. फक्त ह्याला शासनाची वरनं परवानगी मिळणं आवश्यक असते, त्याच्याशिवाय आपण पुढे काही नाही. कारण ते तेवढे शिक्षक भरणं आवश्यक असते आणि त्या दरम्यानच्या काळात आपल्याला त्या सोयीसुविधाही बघणं गरजेचं आहे. आता म्हणजे साहेबही स्वतः बघून आलेले आहेत कालची तिथली परिस्थिती. तुमचं सगळं मान्य आहे आपल्याला की तुम्ही म्हटलं की आम्ही इमारतीसुद्धा उपलब्ध करून देतो ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांच्याकडून. परंतु आत्ता सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे आपली, ते मुलींच्या वसतिगृहामध्ये ती शाळा भरती आहे आणि जे टॉयलेट बाथरूम आहे ती मुलं मुली ते एकत्रच वापरतात. थोड्याशा अशा त्या बाकीच्या ह्यानं हे बघितलं. आता आम्ही जर इथनं त्या दिवशी दामसेसरांच्या बरोबर सुद्धा आपली चर्चा झाली की ते म्हणाले की इथनं अहवाल चुकीचा गेलेला आहे. अहवाल वगैरे काय हे आता ॲक्च्युली आता अहवालाची प्रत आहे ती मी तुम्हाला देतो, किंवा जो झालेला पत्रव्यवहार आहे सगळं त्याची एक प्रत मी तुम्हाला देतो इथे या ठिकाणी साहेबांनी. हां 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 ऐक हां ते हां ते आत्ता आपण वर्ग चालू करू. हां आणि पूर्वीचं एक सांगतो मी तुम्हाला,
आणि आता 2013ची एक होती, आपण इथल्या ऑफिसकडनं प्रस्ताव पुढे पाठवला की अप्पर आयुक्त ठाणे हे नाशिकला पाठवणार आणि नाशिकवरनं मंत्रालय. आता हे 19/6/2013चं पत्र आहे. अप्पर आयुक्त ठाणे यांनी नाशिकला पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की शासकीय आश्रमशाळा आंबे येथील श्रेणीवाढ व नैसर्गिक वर्गवाढ म्हणजे 8वीची श्रेणीवाढ आणि 9वी-10वी नैसर्गिक वाढ. तर त्यावेळेला प्रकल्पाधिकारी गोडेगाव जिल्हा पुणे या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा आंबे या शाळेचा इयत्ता 8वी श्रेणीवाढ व 9वी-10वी नैसर्गिक वर्गवाढ मंजूर करण्याकरता खालील नमूद तपशिलाप्रमाणे प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. आणि अप्पर आयुक्तांच्याकडनं हे दोन्ही शिफारसी करण्यात आलेल्या होत्या, 8वी, 9वी आणि 10वीसाठी. परंतु तिथून पुढे मग त्याचा हे नाही व्हायला मंजुरी आली असती आपल्याला, तर मग पुढे तर त्या दरम्यानच्या काळात मला वाटते 13-14 2 वर्ष आपल्या 2 बॅच सोनावळे शाळेवर बसून निघाले. तर नंतर आणि परत त्यानंतरच्या ह्याच्यात एका पत्रात असं आहे की हे आंबे या आता हे आहे 11/7/2015चं. तोही विषय तसाच आहे, आश्रमशाळेतील नैसर्गिक वर्गवाढ श्रेणीवाढ कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत. तर ह्या पत्रात असं म्हटलेलं आहे प्रकल्प अधिकारी तत्कालीन 2015ला जे होते त्यांनी की आंबे या आश्रमशाळेचे 8वी, 9वी, 10वी या वर्गांना 15-16 या वर्षापासून मान्यता नसल्याने वर्ग बंद करण्यात आले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता शेजारच्या शाळेत प्रवेश देण्यात येत आहे. तसेच हे मुद्दा म्हणजे असं हे पत्र त्यावेळेला सर मी म्हणत होतो समजा आता हे लोक इथपर्यंत आले साहेब 2015 पासून हे लोक 9-10 पासून आता 2026 आहे. ठीक आहे, आता साहेब नाही आलेत इथपर्यंत ठीक आहे, पण बुवा मग आता यांनी 2013 2026 पर्यंत हा एक पहिला मुद्दा आहे. आता प्रकल्प अधिकारी नाही असल्यामुळे आम्ही समजू शकतो, पण ह्या लोकांची मागणी आहे ती अत्यंत रितसर आहे. वरची 5 गाव आहेत शेवटच्या टोकाले आणि यांनी म्हणजे तुम्ही मग म्हटलात मुख्याध्यापकाचं काही पण नाही, मुख्याध्यापक इथं आलं पण नाही. या गावकऱ्यांनी घरोघर जाऊन ही 100 मुलांची संख्या केलेली आहे. कारण तुमच्या मागच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं का तुमची 100ची पट जर असेल तर मी 8वीचा वर्ग काढतो चालू करतो. असं लोकांना म्हटल्यामुळं मग या लोकांनी कंबर कसून आमच्या भाषेत कंबर कसून त्यांनी 100 मुलांचा पट केला आणि 100 मुलांचा पट केल्याच्या नंतर आता यांना उपोषणला बसण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी डामसे साहेब त्याचं नेतृत्व करतात, आमचे मित्र अरुण पारधी साहेब आहेत, आम्ही पाटील सगळी मंडळी खरं तर कालला साहेबांना भेटलो. आता थोडंसं साहेब नाही असल्यामुळे आम्हाला थोडं काही जास्ती बोलता येणार, परंतु याचा ठोस भूमिका तुम्ही काय घेणार आहेत. आणि या माझ्या माता भगिनी हे माझा शेतकरी वर्ग हे घरची माणूस आलेले यांनी पडत्या काळामध्ये ज्या टायमाला आंब्याला आश्रमशाळा झाली आहे जुन्या लोकांनी स्वतःची घरं शाळेतल्या पोरांना दिली आणि हे झोपड्या करून राहिले. म्हणजे गवताच्या छपरात ही लोक राहिली आणि यांनी आपली घरं शाळेला दिली. का दिली का वरच्या दुर्गम भागाला आमच्या आश्रमशाळा व्हावा. आम्ही अडाणी राहिलोय, आमची पोरं आमची नातवंड आमची पतवंड ही अडाणी न राहू म्हणून यासाठी यांनी खरं तर साहेब हे गेलं साहेब तुम्ही आदिवासी आहेत याचा तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. आम्ही तुम्हाला पाठपुरावा करू लागू, पण आता जे ही मंडळी आलेली आहे तरी हे सकाळीपासून उपोषणाला बसलेत. यांची मागणी अगदी रास्त आहे साहेब. तुम्ही म्हणले बा इकडं बाहेर इकडं म्हणलं नाही, तुम्ही समोर या, आम्ही उन्हात बसले तुम्ही पण उन्हात चला. साहेबांनी मान्य केलं, तुम्ही उन्हात आले आम्हाला मान्य, पण पुढची भूमिका काय तुम्हाला पाटील साहेब चांगलं माहिती आहे. साहेब नाही नाहीत, पण हे आंदोलन तुम्ही हलक्यात घेऊ नका. हे आंदोलन जर चिघळलं तर या आंदोलनाच्या पाठीचे आदिवासी वादळे अरुण पारदे सगळे आम्ही कार्यकर्ते पेटून उठू. आपल्याला पेटवायचं नाही, आपल्याला इजवायचे, आपल्याला न्याय मिळवायचे. तुम्ही मार्ग काढून सांगत आहे, तुम्ही प्रकल्प अधिकारी आहात, तुम्ही जरी नाही ना असाल तरी आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला काय तुमच्या काय बांधायचं नाही, तुमच्या आमचा बांधायला बांध नाही, परंतु ज्या टायमाला घरटी माणूस आता यांची जनावरं पाणी घालाय नाही वैरण घालणं अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर तुम्ही याच्यावरती पाटील साहेब मार्ग काढा. आम्ही निश्चितपणे या लोकांचं खरं तर भावनेत तुम्ही आज तुमच्या गावात ही पद्धत तुम्ही काय केलं असतं आणि अगदी ते बिचारे भावनेने पोटतिरकीने या ठिकाणी आले. जसं शाळा काढायला त्यांचा त्याग होता तोच त्याग त्यांचा 8वीचा वर्ग काढाय आहे. याच्यावरती तुम्ही आम्हाला निर्णय द्या.